आजच्या दिवसभरातली एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्याचा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलाय। पण विधानसभेच्या प्रांगणात कुणाला घ्यायचं हा विधानसभा अध्यक्षांनाच अधिकार असल्याचं सांगत शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी संघर्षाचे संकेत दिलेत। भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेलं आहे। आपल्या सोबत भास्कर जाधव आहेत। काय सांगाल, तुम्ही त्या चेअरवरती होता, तुम्हीच निर्देश दिलेले होते आणि आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय कसं बघताय? असं आहे की भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचं निलंबन सुप्रीम कोर्टाने केलं अशी प्राथमिक माहिती मिळतीये। त्या संदर्भामधला नक्की निर्णय सुप्रीम कोर्टाने काय दिला याची जजमेंटची कॉपी आपल्या हातामध्ये आल्यानंतरच त्या संदर्भामध्ये अधिक विस्तारानं बोलता येईल। परंतु भाजपचे जे 12 आमदार निलंबित झालेत, हा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे हा केवळ भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रामध्ये निलंबित झालेल्या आमदारांपुरेसा मर्यादित असं बघून चालणार नाही। तर हा निर्णय भविष्यामध्ये ज्या ज्या राज्यांमध्ये अशा पद्धतीचे आमदार निलंबित होतील, पार्लमेंटमध्ये खासदार निलंबित होतील, त्यांना सुद्धा हा लागू होईल। अशा पद्धतीचा हा सुप्रीम कोर्टाचा सर्वसाधारण निर्णय आहे। एका पर्टिक्युलर केसपुरता हा निर्णय असं गृहीत धरून चालणार नाही। पण हा निर्णय लागू होईल की न होईल याच्याबद्दल सुद्धा आता बरीच मतमतांतर समोर येतील असं माझं व्यक्तिगत मत आहे। याचं कारण असं आहे की आपल्या देशामध्ये लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत। एक न्याय प्रक्रिया, एक वैधानिक कामकाज, दुसरे पत्रकारिता आणि तिसरं प्रशासन। याच्यामध्ये परस्पर चौघांनी एकमेकाचा आदर करून एकमेका स्तंभाला पूरक असं काम करावं, एकमेकाच्या अधिकार कक्षेमध्ये अधिक्षेप करू नये त्यांच्या अधिकारामध्ये, ही सर्वसाधारणपणे लोकशाहीमधली आणि घटनेमधली तरतूद आणि अपेक्षा आहे। आज विधिमंडळानं घेतलेल्या निर्णयासंदर्भात सुप्रीम कोर्ट असा निर्णय देऊ शकतं, तो विधिमंडळाला बंधनकारक आहे की नाही, राहील की नाही, या संदर्भामध्ये खूप मोठी मतमतांतर होतील, चर्चा होईल, चर्चेचा खळ होईल, कायद्याचा किस काढला जाईल। आणि मला असं वाटतं की हा जर निर्णय लागू करायचा असेल तर ह्याला कायद्यामध्ये बदल करावा लागेल का, कायद्यामध्ये तरतूद करावी लागेल का, घटनात्मक त्या ठिकाणी बाबीमध्ये पुन्हा त्याच्यामध्ये काही तपासावं लागेल का, असं माझं मत आहे। त्यामुळं केवळ सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिला म्हणजे हा निर्णय म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांचं निलंबन रद्दच झालं असं म्हणता येईल असं मला व्यक्तिगत वाटत नाही। ज्या प्रकारे म्हटलेलं आहे की एवढ्या मोठ्या कालावधीसाठी निलंबन करता येत नाही 1 वर्षासाठी, आपल्या विधिमंडळाच्या कायद्यानुसार काय तरतूद आहे? विधिमंडळाच्या कायद्यानुसार तरतूद हीच आहे की एकदा विधानमंडळानं निर्णय घेतला, मग विधानसभा घेईल नाही तर विधान परिषद घेईल। तो निर्णय मागे घ्यायचा असेल तर पुन्हा विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये जाऊन त्या ठिकाणी घोषणा करावी लागते। अशा पद्धतीनं बाहेर कोणालाही घोषणा करता येत नाही, कोणालाही निर्णय घेता येत नाही। जे कोणी विधानसभा अध्यक्ष असतील, मग त्या खुर्चीवर कोणी बसलेले असतील, उपाध्यक्ष असतील, तालिका अध्यक्ष असतील, त्यांनी तो निर्णय घोषित करावा लागेल। सरकारमार्फत तो रितसर प्रस्ताव यावा लागेल। संसदीय कार्यमंत्री तो प्रस्ताव मांडतील की या विधानसभा सदस्यांचं निलंबन या कालावधी करण्यात आलं होतं, ते आता समाप्त करून आता त्यांना पुन्हा या ठिकाणी सभागृहामध्ये घेण्याची सभागृहानं मान्यता द्यावी, असा सभागृहाकडून मान्यता घ्यावी, हा नियम आहे। तुम्ही मला नियम विचारताय म्हणून मी सांगतोय। आणि मग अध्यक्ष तो प्रस्ताव वाचून दाखवतील आणि अध्यक्ष सभागृहाची मान्यता घेऊन मग घोषणा करतील की त्यांचं निलंबन रद्द झालं। ही नित्याची प्रक्रिया आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्ट असं परस्पर घोषणा करू शकतं का, याबद्दल माझ्या मनामध्ये संदेह आहे। ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे की मी BSc मध्ये मुद्दा मांडला होता की आपण हे 6 महिने झालेले आहेत मागे घ्यावा, जेणेकरून सुप्रीम कोर्टामध्ये इंटरफेअर करणार नाही, मात्र कुठेतरी इगो महाविकास आघाडीत होता, त्यामुळे हा निर्णय घेऊ शकलेला नाही। असं आहे की यापूर्वीसुद्धा अनेक सरकारांनी अनेक आमदारांना निलंबित केल्याच्या घटना आणि रेकॉर्ड आपल्याकडे आहे। 2014 ते 19 देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आता जसं भाजपानं त्या ठिकाणी तोडफोड केली, माईक ओढला, अध्यक्षांना धक्काबुक्की केली, तशी आम्ही केली नव्हती। आम्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमाफी करता म्हणून घोषणा देत होतो।
तरीसुद्धा आम्हाला जवळजवळ 8 महिन्याकरता 17 आमदारांना देवेंद्र फडणवीसनी सस्पेंड केलं होतं. त्यावेळेला हे कुठं गेलं होतं तुमचं तत्त्व, विचार आणि हे सगळं तुमच्या भावना. आणि म्हणून या संदर्भातले निर्णय होत असतात. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष अध्यक्षांच्याकडे एकत्र बसतात आणि हा सामोपचारानं निर्णय आत्तापर्यंत अनेक वेळा मिटत आला आहे. तसाच हा मिटला असता. कोर्टानं ह्याच्यामध्ये हस्तक्षेप केला हे उचित आहे का, या संदर्भात चर्चा आणि मतमतांतर असू शकतात. शेवटचा प्रश्न तुम्ही म्हटलं होते की ही लढाई सुरूच राहील. कशा प्रकारची ही लढाई सुरू होणार आहे? 100% लढाई सुरू राहील असं मला व्यक्तिगत वाटतं. मी पुन्हा व्यक्तिगत म्हणतोय, कारण इथं विधिमंडळाच्या अधिकार कक्षेमध्ये सुप्रीम कोर्टानं अधिक्षेप केला आहे का, हा खरा चर्चेचा आणि हा खरा वादाचा आणि त्याचबरोबर लोकशाहीमधल्या परस्पर एकमेकाचा आदर राखण्याचा आणि अधिक्षेप न करण्याच्या निर्णयासंदर्भात यातून चर्चा होऊ शकते. आणि म्हणून विधानसभेच्या प्रिमायसेसमध्ये या आमदारांना घ्यायचं की न घ्यायचं हा पूर्णपणे अध्यक्षांचा अधिकार असल्यामुळं ह्या चर्चा पुढे होईल, हा वाद पुढे वाढेल असं मला वाटतं. परंतु शेवटी हा निर्णय अध्यक्षांच्या हातामध्ये आहे, मी काही सांगू शकत नाही. परंतु याच्यावर कुठंतरी एकदा अंतिम निर्णय व्हायला पाहिजे की सुप्रीम कोर्टाचे अधिकार काय आणि विधिमंडळाचे अधिकार काय. पाहता आपण कोणाचे अधिकार काय याच्यावरती अंतिम निर्णय झाला पाहिजे. त्याचप्रमाणे या चर्चेचा कीस काढला जाईल, कायदा तपासला जाईल आणि त्यानंतर ही जी आहे लढाई ती सुरू राहील असं भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामन रुपेश अर्जुन सुरने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.